मंत्री संजय राठोड यांच्याशी संबंधित असलेल्या प्रकरणामध्ये त्यांना दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या नावाशी जोडलेल्या तरुणीच्या मृत्यूची केस बंद करण्याचे आल्याचे समजते. फेब्रुवारी 2021 मध्ये पुण्यातील महमदवाडी भागामध्ये एका तरुणीचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले, ज्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी संजय राठोड यांच्यावरती गंभीर आरोप केले, ज्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील त्यावेळी दिला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले आहे की संबंधित तरुणी मद्याच्या नशेमध्ये होती. घराच्या गच्चीमध्ये फिरत असताना अपघाताने खाली पडली, ज्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम अहवालामध्ये देखील हे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या निष्कर्षावरती आधारित प्रकरण बंद करण्याच्या शिफारसीवरती अहवाल कनिष्ठ न्यायालयात सादर देखील केला, ज्याला न्यायालयाने मान्यता देखील दिली. तरुणीच्या पालकांनीही आपल्या या जबाबामध्ये कोणताही आरोप नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि या प्रकरणात राजकीय रंग देण्यात आल्याचे नमूद केले. या सर्व बाबींची नोंद घेत उच्च न्यायालयाने संजय राठोड यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका निकाली देखील काढली, ज्यामुळे त्यांना मोठा यामध्ये दिलासा मिळाला.